विजयाबद्दल सर्वांचं मी आभार मानेन। प्रथमतः ज्यांनी या भाजप पक्षाकडून मला उमेदवारी दिली ते आदरणीय मुन्ना साहेब, समर्जितदादा घाडगे यांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानेन, कारण त्यांनी आमच्यावरती दाखवलेला विश्वास हा पहिल्यांदा महत्त्वाचा ठरतो। त्यानंतर जनता, ह्या जनतेने जो विश्वास दाखवला, जो अण्णांच्या काळामध्ये जनतेचा अण्णांच्यावरती जो विश्वास होता तो आजही जिवंत आहे, हे या विजयानं सिद्ध झालेलं आहे। आणि या विजयासाठी आमच्या भाजप पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि जनता दल, हे जनता दलचेही सर्व कार्यकर्ते, 8 गावामधील असणारी ही जी जनता दल प्लस भाजप ही जी टीम होती, ह्या टीमने अतिशय मनापासून रात्रंदिवस कष्ट करून, आमच्यापेक्षाही जास्त त्यांनी कष्ट करून या विजयापर्यंत आम्हाला पोहोचवलेलं आहे। आणि ह्या विजयाची पोचपावती आम्हाला या सर्वांच्या मदतीनं जनतेनं दिलेली आहे। मी त्यामुळं ह्या सर्वांचं अगदी मनापासून आमच्या भटकली घराण्याकडून आणि या भाजप पक्षामार्फत आभार मानते। काय सांगाल याच्या पुढची कामाची तुमची दिशा कशी आहे? आता ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक फक्त 4 दिवसांची असेल, पण इथून खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती किंवा आमच्या या कार्यकर्त्यांच्यावरती असणार आहे। कारण आम्ही जेव्हा या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या प्रचाराच्या निमित्तानं, तेव्हा खूप काही अडचणी येत असं लक्षात आलं आणि सर्वसामान्यांनी आमच्याकडे अपेक्षासुद्धा खूप व्यक्त केल्या की तुम्हाला आम्ही निवडून देत आहे कारण आमच्या ह्या गोष्टी किंवा ह्या अडचणी पूर्ण झाल्या पाहिजेत। आणि मी आश्वासन देते की मला जेवढं शक्य होईल त्याच्याही पेक्षा जास्त काही करण्याचा प्रयत्न करीन। आणि माझ्या या प्रयत्नामध्ये किंवा माझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये माझे सर्व भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे सर्व हे वरचे वरिष्ठ लोक हे नक्कीच माझ्या पाठीशी राहतील याची मला खात्री आहे। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।